कृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह। या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते। या अगोदर आपण अध्याय 1 ते 26 पाहिले आहेत। आज आपण अध्याय 27 पाहणार आहोत। तुम्हाला जर आजचा अध्याय आवडला तर कमेंट मध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू। जय श्री कृष्ण। अध्याय 27। काय करावे काय करू नये। भगवान वैकुंठ विहारी लक्ष्मीला म्हणाले, रमा प्रिये, अधिक मासातील व्रते, नियम, साधना, उपासना, दानादी पुण्यकर्मे केल्यामुळे मनुष्याला सुख, समाधान, शांती आणि प्रगती लाभते। मोक्ष प्राप्ती होऊन जीवनाचे सार्थक होते। ज्या घरी हे अधिक मास व्रत निष्ठापूर्वक विधियुक्त होते त्या घरी उत्साहाचे पवित्र वातावरण राहते। त्या घरी देवतांचा निवास होतो। त्यामुळे त्या घरातील दुःख व संकटे दूर पळतात, सर्व बाधा नाहीशा होतात। ते घर संतती व संपत्तीने भरून जाते। अधिक मासात सांगितलेली अनेक व्रते, दाने, पुण्यकर्मे ज्या कोणाला करणे शक्य नसेल त्याने आपली प्रकृती आणि परिस्थिती पाहून यथाशक्ती एखादा तरी नियम पाळावा। नित्य नियमाने स्नान, देवदर्शन, एकमुक्त भोजन, भूमिशयन, पोथी वाचन, श्रवण, शक्य ते दान, उपोषण, तुलसी पूजन याप्रमाणे नियम पाळावे। या नियमातील कोणतेही एक व्रत पाळल्यावर त्याचे उद्यापन शेवटी करावे। नक्त भोजन, मौन भोजन अशा व्रताचे उद्यापन म्हणजे शेवटी ब्राह्मणाला भोजन किंवा शिदा देऊन करावे। देवळात एखादी घंटा बांधूनही मौन भोजनाचे उद्यापन केले जाते। दीपदान आणि 33 अनारसे, बत्तासे, खारका, सुपाऱ्या, फळे वगैरे वस्तू यथाशक्ती दान दिल्यानेही उद्यापन साधते। याप्रमाणे शक्य ते एखादे तरी पुण्यकर्म करावे। या महिन्यात कांदा, लसूण, मसूर डाळ, शिळे अन्न वगैरे उत्तेजक, मांसल, मादक वस्तू खाऊ नयेत। अपेय पिऊ नये। परद्रोह, परनिंदा करू नये। रागाने बोलू नये। नको तेथे बसू नये। अशा प्रकारे आपले आरोग्य बिघडेल, मन अस्वस्थ होईल अशा गोष्टी करू नयेत। कारण या 13व्या महिन्यात एकही सूर्य संक्रांत नसल्याने वातावरण मलिन बनलेले असते। अशा वेळी निर्मळ राहून आपले आपण पवित्र बनले पाहिजे। याप्रमाणे या महिन्यात काय करावे आणि काय करू नये ते सांगितल्यावर पुढे 28व्या अध्यायात आणखी एक कथा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितली, ती ऐकावी। अध्याय 27। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जय माते आदिननी, त्रिपुर सुंदरी, त्रैलोक्य पावनी, सर्व दुःख दारिद्र्य शमनी, विघ्नहरणी महामाये, तुझ्या कृपा कटाक्षे जाण, पांगुळ पवाहुनी करी गमन, मुका तोची वाचाळ होय जाण, कृपे करून तुझ्या ऐका श्रोते एकाग्र चित्त, मल महिमा अति अद्भुत, लक्ष्मी ते नारायण सांगत, तोची संकल्ती लार्थ निवेदू, लक्ष्मी व देहो देवादी देवा, कृपा सागरा करुणानवा, समान फलप्रत प्रभावा, कैसनी देवा लाहीचे, विशद कीचे जी पुरुषोत्तमा, तेने आचरता कर्मा कर्मा, प्राणी पावती मोक्ष धामा, होय अधमा उपरती, ऐसा शब्द रमेचा ऐकून, बोलता झाला नारायण, तोची श्लोकाधार पूर्ण, श्रोते करा श्रवण हो, ऐक सुंदरीये पायी, समान फळ सर्वही, परी उत्तमोत्तमही प्रकार वेगळा पै, विशेष महिमा जाण, पौर्णिमा म्हणजे 3, माघी वैशाखी कार्तिकी जाण, विशेष हुनमल मासी, येथे की जे स्नान दाना विधी, विप्र भोजन यथाविधी, होम हवन जपसिद्धी, तरी सर्व सिद्धी तो पावे, भावे करावे विप्रभोजन, मग यथाशक्त्या दिजे दान, त्रयत्री दिशक अपूप अन्न मृतासहित अर्पावे, यावरी जे दान निवेदिले, ते पाहिजे प्रत्यही केले, ऐसे जरी न घडे एक वेळे, पाहिजे केले ऐसे जरी न घडे एक वेळे, पाहिजे केले पौर्णिमेसी, मग संपूर्ण मास संपादित व्रत, उद्यापन कीजे यथास्थित, तै संपूर्ण फल होय प्राप्त, जान सत्य वरानने, संपूर्ण फल समानता प्राप्त होय कैसेनी आता, तरी यदर्थी एके तत्वता, इतिहास शुभानने, पूर्वी कृतयुगाच्या ठाई, अपूर्व झाली एक नवाई, तेची श्रवण करू ए समयी, तुझ पायी वरानने, सुशर्माने नृपवर, असे भूपती राज्यधर, धर्म पारंगत अतितत्पर, दानशूर प्रतापी, सर्व धर्मी पारंगत पाही, हरिभजने झिजे देही, कथा पुराणे कालकर्मी सर्वही, नीती न्याय चालवी राजधर्म, सत्पात्री विन्मुख नवे कंदा, कधी न पर्वते वादविवादा, हरिस्मरणी रत सदा, विप्रसेवा आदरेसी, भार्या तयाची सुंदर पतिव्रता, सुष्टमयी नामे तत्वता,
परम प्रीती उभयंता सदा सादरता पतिसेवे तव पातला मलमास उभयंता आचरती व्रतास विप्र भोजनी अतिहव्यास दिवसेंदिवस वृंदिगत दान धर्म नित्य करीती उने न पवे कवने रीती प्रातस्नाने उभयता सारिती आणि मौने सारिती नक्ताते ऐसे व्रत शास्त्राधारे आचरती उभयंता वधूवरे तव अंगीकार ऋषी तपी थोर राजदर्शना पातला दृष्टी देखता तपोराशी उल्हास परम नृपासी देवोनिया निज आसनासी भूतवटाळासी बैसे राव मग आणोनी पूजा प्रकार उभयंता पूजिते झाले मुनेश्वर परम हर्षे निर्भर रूपवर करी सोपस्कर पूजेचा ऐसी पूजा करिता ते क्षणी वस्त्रे अलंकारे अर्चिला मुनी परम हर्षयुक्त अंगीकारा मुनी आतिथ्य पावनी नृपाचे मग बोलता झाला मुनी भावा आगळा देखीला भूपती व्रत आचरता उभयंता उभयती जाला माते आनंदू उत्तमा नसी बैसविले आम्हा भूमिशायी नृपोत्तमा तुझ ऐसा धार्मिक महात्मा न देखील अद्यापि विप्राते दिदले अग्रहार वापी कूप सरोवरे अपार कीर्ती तुझी नृपवरा थोर भूधरा आगडी ऐसी स्तुती वादे मुनींची प्रशंसा ऐकता नृपाची उद्विग्नता नाही गेला मनाची बोले काही नृपवर तव दर्शने धन्य झालो आजी सकळ तीर्थे तव चरण सरोजी भाग्याते पार नाही आजी कृतकृत्य सहजी मज केले द्विज सेवे ऐसे नाही देख साधन दुजे नाही अनिक सदा सेवावे चरणोदक पावन होती सर्वही तुमची हा आशीर्वादे करुण सकळ संपत्ती लादली पूर्ण ऐसे तुमचे महिमान केले पावन मजलागी न पाचारिता आले ती अवलोकिली सकळ संपत्ती पुत्र कलत्रातली युवती माने तृप्ती मिसर्वतेने ऐसा स्तुतिवाद एकमेकाते वाक पुष्पे संतोष वीती तेथे तव बोलता झाला नृपनाथा मुनिवरा तेथे काळी म्हणे स्वामिया ऐकावे जे आश्चर्य देखिले स्वभावे तेची कथित शुभ भावे तथास्तु या भावे बोले मुनी आम्ही उभयता आचुरी व्रतास मल महात्मा हे निर्दोष अपूर्व एक देखिले असे तेची परेयसी मुनिराया माझी या नगरा माझी एक वैश्यनांदसे देख वीर ऐसे तयाचे नामांक परमहिंसक चांडाळतो चोर कर्म करुणी जाण पशवादी आणि गोधन तयाचा विक्रय करून धनही हरित विप्राते जीव मात्रांचा वध करी प्राणी यांचे जीवे मारी वैशारथ अहोरात्री ऐसा धृराचारी कृतघ्न निष्ठुर भाषणी अनृत वचनी पापाचे भयन घरी मनी ऐसा तो वर्तत असता जनी जाली परी तो ऐका ऐसा तो परम कृतघ्न स्त्री सहित सेविले अरण्य सहकुटुंबेसी हिंसा धर्म आचरून उदरपोषण चालविती सदा मार्ग रोधुनी जाण हरितसे पाथस्तास्य धन वस्त्रे आणिक प्रावरण हरुण नग्न सोडितसे ऐसे असता एके अवसरी तृषाकांत वीर अंतरी उदक धुंडिता हिंसा करी तव देखिले नेत्री अपूर्व एक देवालय अतिजीर्ण श्री विष्णू दैवत असे जाण देखता झाला दुरुण हर्षयुक्त निजमनी सभोवते वृक्ष घनदाट केळी नारळी आचट आम्र निंबोनी आणि कवट देखता थाट मनभुले नाना पुष्पचिया जाती तेथे बिलवादी वृक्ष शोभती जाई जुई आणि मालती केतकी डोलती फुलभारे येथे चालाते मायोरे बदक चकवावादी कोकिळा कांक नाना जातीचे पक्षी अनेक विचारती देखेते ठाई ऐसे अपूर्व रम्य स्थान सरोवरी उदक अमृत समान वीरेश्वरे नयने देखून गेला धावून सरोवर तीरा कांते सहित जलपान करुणी क्षण एक विश्रांती पावला ते स्थानी तो तेथे आमुची राजपत्नी दर्शना लागून गेलीसे करुणिया देवदर्शन नैनी सभोवते निरखितसे तव तेथे स्त्री पुरुष दोघे जण बैसले श्रमोन एकांती तव ते वीर बाहूची भार्या येऊन लागतेसे पाया स्वदूर वार्ता निवदुनिया रुदित शब्दे करुणी म्हणे बाई जन्मवारी भ्रताराचे सोके नाही तिळभरी हातव कृतघ्न दुराचारी परम हत्यारी निर्दय याची या संगती करून नेने काही पुण्यचरण दान तपन घडे जाण पापाचे न सर्वदा नेनो जन्म पंक्ती अनंत नेनो सार्थक न घडे देहांता पुढे यमयातना बहुत न दिसे प्रांत मज काही ऐसी नाना परिकरुणा भाकिती झाली वीर अंगना कृपेन द्रवली ते शुभानना रांजांगणा ते वेळी मग उठोनिया लावलाही रूपाचरणी ठेविली डोई
म्हणे महाराजा विनंती परिसावी, ही उभयंता अतिदुःखी, तरी यावे कवन उपावो, स्वामी कृपा करुणी निवेदाहो, अति उत्तम नरदेह पाहावो, केवी गती पुढारी पै, पूर्व कर्माद भूत हे दोघे, हिंसा धर्म आचरती आगे, पुण्य संस्कार अंगीन लागे, तरी तरती वेगे कैसेनी, या ते पाहून हृदयी, दया उपजली माझे जीवी, तरी कृपा करुणी उपदेशावी, पावे पदवी सा युजता, ऐकून उभयांतेचे वचन, मग मी उभयांते आश्वासन, फळे भक्षविली तया लागून, उपाय जाण सांगितला, सहजरित्या बोलिले त्या ते, प्राप्त झाल्या मलमासा ते, तरी सांगते जे तुम्हा ते, धरा मानसी निर्धारे, अंतकाळी जयाचे घडे विष्णू स्मरण, तयाने अन्य सेवा न लगे करणे, पापी हो का संज्ञान अज्ञान, जाय उद्धरून तात्काळी, तरी तुम्ही उभयंता स्त्री पुरुष, मनी धरुणी हव्यास, नित्यानित्य विशेष विशेष, नाम घोष पै करावा, नित्य प्रातः काळी उठून, देवळी की जे सडा समार्जन, नंतर सरोवरी स्नान करून, करा भजन आदरे, ऐसे तयाचे स्वय निवेदिले, तथास्तु म्हणून तेही वंदिले, मग आचारू लागले तैसेची उभयंता, नित्य सडा समार्जन करीती, सरोवरी स्नाने सारिती, अष्टप्रहर भजन करीती, न सोडिती दिनरजनी, नित्य होता माध्यान काळ, मेळवून आणिता ती फळे, देवाते अर्पुणी सकळ, शेष भक्षिती उभयंता, ऐसा क्रमिता भावार्थे, स्वामी अनवल वर्तले तेथे, कृपाळू झाला रमानाथा, परम भावार्था जाणुनी, मलमास होता संपूर्ण, तव वरी केले आचरण, प्राप्त झाला शेवटील दिन, झाले विधान ते ऐका, सहजी झाले प्रातस्नान, सर्व ही पर्वई साधिली तेने, व्यतिपात पौर्णिमा जान, द्वादशी अमावास्या ते, कवन पर्वणी कवने ठाई, हे योतया ते ठाऊकेची नाही, परी कृपाळू तो शेषशाही, केली नवराई ते ऐकावी, सहजी घडेल तया उपोषण, करितावन फळाते भक्षण, जिव्हा रंगली नामे करुण, झाले दहन पापाचे, सप्त जन्माचे गेले पाप, तव विमान उतरले आपोआप, करुण उभयंता दिव्य रूप, निज स्वरूपी ठेविले, एवढे नाम महिमान आगळे, महापापिया उद्धारिले, स्वनयनी आम्ही देखिले, म्हणून कथिले स्वामिया, ऐसे इतिहासा लागून, अंगिरा ऋषी ते कथी रूपनंदन, ऋषी वदे पाहिजे भावपूर्ण, तेने नारायण कृपा करी, पुनराये ऋषी अर्चिला, नमस्कारोनी बोळविला, राये संपादोन व्रताला, केले उद्यापनाला विधीने, मग तो पत्नी सहित भूप, विष्णू लोकी राहिला सुखरूप, इतिहास हा अपरूप, स्वयनिवेदी नारायण, ऐसी श्री भगव भक्ती करिता, विष्णू लोका पावली उभयता, या लागी मुहूर्त अथवा अर्धमुहूर्त, हृदय अनंत आठवीचे, पाहतो वीर आणि पत्नी, काय साधन केले तयानी, सहजी सहन समार्जनी, नेले उद्धारोनी भगवंते, या लागी भावार्थे करुण, वश्य राहो जनार्दन, चुकेल तुमची यमयातना, सत्य नाना वचनाते, ऐसा संवाद श्री लक्ष्मी नारायणी, तोची विस्तारिला श्री सोतियाकरांनी, जोडून या बद्ध पाणी, अनुसाराधीन यामिनी पै, ये तिसरी अधिक मास महात्म ग्रंथ, पद्मपुराणेचे संबंध, मनोहरसुत विरचित, सप्तविशतित मोध्याय सरसाळ हा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.